तर आम्ही गेलो अचानक परळीला. नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुम्हा सर्वांची माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. माझ्या मैत्रिणीचे लग्न होते, जी माझ्यासोबत BSc नर्सिंगला शिकायला होती तिचे. तर परळीला आम्ही गेलो होतो. तिचं लग्न वगैरे झालं की आम्ही वैजनाथ मंदिराकडूनच लगेच लातूरला निघालो होतो. बाहेरूनच दर्शन घेतले. खूप छान असे मंदिर आहे, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे वैजनाथ असं मंदिर. तर थोडंसं पुढं आलं की ते 2 मुलं जांभळं विकत थांबलेले होते, छोटे छोटे मुलं होते. तर यांनी म्हटले चला आपण जांभळं वगैरे घेऊयात. मग मी इथं जांभळं वगैरे घेत होतो, तोपर्यंत यांनी माझा व्हिडिओ काढून घेतला. छोटे छोटेच होते शिकणारे शाळेमध्ये. तर आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे. तुम्ही स्टेटसला वगैरे पाहिलेलं आहे, इन्स्टाची स्टोरी वगैरे. तर तिच्या वाढदिवसाला जात आहेत आम्ही आता इथं मावशीच्या घरी. तर मावशीने आताच फोन केला होता की दोघं पण या म्हणून, आणि दीदी पण तिकडून येत आहे, दीदी आणि ओवी. जेजू तर काही नाही येत, जेजू ड्युटीला गेलेले त्यामुळे. तर बघू शकता असा काय ड्रेस घातलेला आहे मी. कसा दिसतोय ते नक्की कमेंट करून सांगा मला. तिच्यासाठी काही गिफ्ट वगैरे घेतले नाहीये. म्हटलं जेव्हा म्हणजे तिला गेल्याच्या नंतर काहीतरी दाखवा म्हटलं, ऑनलाईन किंवा मग ऑफलाईन नंतर घेता येईल. तिला आधी ऑनलाईन दाखवते, जे काय आवडलं वगैरे तर मग ते मागवता येईल. नंतर 6 वाजता आम्ही लातूरमध्ये पोहोचलो होतो. नंतर माझ्या मावस बहिणीचा बड्डे होता, तर तिकडं मावशीने पण बोलवलं होतं आम्हाला बड्डेसाठी. तर आम्ही तिकडे निघालो होतो. तिच्यासाठी काही गिफ्ट वगैरे घेतलं नव्हतं, आणि ओवी आणि दीदी पण आल्या होत्या. तर इथं मावशीच्या घरी येऊन पोहोचलो होतो, बघू शकताय. तर ओवीचं मस्त असं विश करायला चालू होतं श्रुती माऊला, बघू शकताय तुम्ही. आणि नंतर श्रुती पण तयार होऊन बसली होती बड्डेसाठी. तर सर्वात पहिले तर मावशीने तिला छान असं ओवाळून घेतलं, कारण कितीही मोठी झालं ना लेकरू तरी पण आपली आई आपल्याला ओवाळतेच. मावशीने तिला छान असं ओवाळून घेतलं. तर आम्ही सर्वजण छान इथं बड्डेसाठी जमलो होतो, पूर्ण फॅमिली मेंबर, काका मावशी सगळेजणच होतो आम्ही. तर मावशीने छान ओवाळून घेतल्याच्या नंतर बघू शकता इकडे फोटो वगैरे काढले, आणि दीदीनं पण नंतर मावशीच्या नंतर ओवाळून घेतलं. तर आम्हाला एवढं हसायला येईल होतं खूप जास्त, कारण आता कसं माहिती का आम्ही सगळे मोठे झालेत ना, तर म्हणजे असं वेगळंच वाटतं थोडंसं ओवाळायला किंवा असं हे करायला. त्याच्यामुळे मग नंतर मी पण श्रुतीला ओवाळून घेतलं. तर ही माझ्यापेक्षा लहान आहे, माझ्या भैया एवढी आहे ही, दोघं जण एकाच वयाचे आहेत. आणि नंतर ओवीनं पण श्रुती माऊला ओवाळून घेतलं, बघू शकता. ओवी पण तिला ओवाळायली होती. तर त्यावेळेस तर खूप जास्त हसायला येत होतं, कारण तिला एकतर पकडायला येत नव्हतं, ती लहान आहे. त्याच्यामुळं तिनं आम्ही जसं ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टी तिनं पण केल्या. तांदूळ वगैरे किंवा जे काही साखर वगैरे तिला खाऊ घेतली, कुंकू वगैरे सगळंच लावले. तर इकडे काकाने आणि मावशीने छान असं तिचं केक वगैरे कटिंग केलं, आणि इकडे वेदांतनी तिला पूर्णपणे भरवून टाकलं होतं, नाक वगैरे किंवा गालं जे आहे तर ते सर्वच. तर हिचं असं चालू होतं की नको गालाला वगैरे केक नको लावू, पण त्याशिवाय बड्डेमध्ये मजाच येत नाही. तर अशा प्रकारे आम्ही खूप छान असं बड्डे सेलिब्रेशन केलं. नंतर मग समोसे वगैरे आणले होते खाण्यासाठी, तर ते पण मस्त असे खाऊन घेतले आम्ही, एन्जॉय केले. तर इकडे वेदांचं मस्त असं फोन बघत बसणं चालू होतं, मग त्याला म्हटलं बघ इकडे एकदा. अशा प्रकारे आम्ही छान असं सेलिब्रेशन केलं. बाय, पुन्हा भेटूयात, काळजी घ्या.